नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी घेऊन आलेली आहे खूप उपयोगाच्या अशा किचन टिप्स आणि मेन म्हणजे अशा काही टिप्स आहेत की ज्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला खूप उपयोगात येतील। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा। तर चला मग कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। अगदी सबस्क्राइब केलं नसेल, नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। पहिली टिप काय होतं ना, बऱ्याच वेळेस आपण ब्लाउज हे फिटिंग केलेली असते, पण ज्या ब्लाउजचा खालचा भाग असतो ना तो मात्र आपल्याला प्रॉपर येत नाही। आता स्लीव्समध्ये सुद्धा व्यवस्थितरित्या ब्लाउज बसला जातो। आता कधी फिटिंग जरी केली तरी खालच्या बाजूने अगदी अतिच फिट्ट होतं, नाहीतर मग अतिच ढिल्लं होतं। मग आता अशा वेळेस जर आपल्याला पटकन कुठे जायचं असेल तर मग आता टिप मारायला कुठे जाणार ना। मग त्यासाठी एक जबरदस्त हॅक घेऊन आलेली आहे। हा हॅक सगळ्या महिलांवर्गांना इतका आवडेल ना की त्या जे आहे नक्की हे फॉलो करतील। तुम्हाला काय करायचंय, टाच अन पिन घ्यायची आहे। खालच्या बाजूने जर तुम्हाला ढिल्लं होत असेल तर ही टीप आहे। त्यानंतर तुम्हाला ही टाच अन पिन अशा पद्धतीने खाली जिथे आपलं हुक आहे ना, बरोबर त्याच्या समोरचं जिथे आपण तो हुक अडकवतो तिथे अशा उभं तुम्हाला टाच अन पिन लावून घ्यायचे। बाहेरील साईडने एकदा व्यवस्थित बघून घ्या, अशी दिसली पाहिजे। आणि नंतर जे काही आपलं शेवटचं हुक आहे ते त्यामध्ये घालायचं। आता ही टाच अन पिन कुठे लावायची, तुम्हाला ती जिथे फिटिंगला अगदी ॲप्रोप्रिएट येईल तिथे टाच अन पिन लावायची आणि शेवटचं हुक त्या टाच अन पिनला बाहेरून लावून घ्यायचं। ही ट्रिक नक्की आजमावा आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की टाच अन पिन ही जे आहे कधी निसटू शकेल तर मग तिथे तुम्ही जे आहे चिकट टेप नक्की लावू शकता, म्हणजे ती पूर्ण सिक्युअर होईल। तर ही ब्लाउजची टिप तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि स्पेशली ही टिप ना लग्नाकार्यामध्ये आपल्याला आवर्जून कामी येते। त्यामुळे महिला वर्गाने ह्या टिपला भरघोस असा प्रतिसाद द्या आणि कमेंटमध्ये मला तुमच्या प्रतिसादाची खूप अपेक्षा आहे। चला दुसरी टिप बघूया। आता बघा, आपल्या घरी रोज दूध येतं आणि दुधावरची साय आपण एका वेगळ्या डब्यात नेहमी काढून ठेवतो आणि मग काय तूप बनवतो। पण तूप बनवलं की कढई असेल किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्ही बनवता ते भांडं ना मात्र खूप अगदी करपून जातं। आता ते घासायचं म्हटलं तर कष्ट फार लागतं, वेळ पण प्रचंड जातो आणि हात दुखायला लागतो। मग तुम्हाला एक जबरदस्त ट्रिक सांगते। जेव्हा तुम्ही तूप जे आहे अगदी दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवता तर त्या भांड्याचं काय करायचं, तर जितपत तुमचं भांडं करपलेलं आहे तेवढं त्यामध्ये पाणी घालायचं। आता बघा, माझं फक्त अगदी थोडंसं खाली बुडाशी होतं त्यामुळे मी थोडंच पाणी घातलंय आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये पसरवून निरमा घालायचा आहे। जो वॉशिंग पावडर तुम्ही वापरत असणार ते घालायचं आहे, पण एकाच ठिकाणी टाकायचं नाही, पसरवून घालायचं आणि त्याला बिलकुल हलवायचं नाही आणि त्याला अशी दणकून उकळी आणू द्यायची आणि पूर्ण भांड्यापर्यंत उकळी येऊ द्यायची आणि नंतर बंद करायचा गॅस। आता हे पाणी इतपत आपल्याला थंड होऊ द्यायचं की ते हलकंसं कोमट असलं पाहिजे आणि नंतर कोणताही चम्मच घ्यायचा आणि त्याच्या साह्याने किंवा त्याच्या मदतीने तुम्हाला फक्त हा चम्मच असा फिरवायचा। तुम्ही बघणार जे काही करपलेलं होतं ते अगदी त्याचा पापुद्रा असा वरती निघालेला असेल ना। तुम्हाला जास्त कष्ट करायची गरज पडली ना, तुमची मेहनत तुम्हाला लागली आणि मेन म्हणजे ना तुमचा वेळ सुद्धा जात नाही। तुम्हाला हे ठेवून द्यायचं किंवा रात्रभर ठेवून मग दुसऱ्या दिवशी तुम्ही हे प्रोसेस करू शकता। सकाळी त्याचा पूर्ण पापुद्रा वर आलेला असेल आणि तुम्ही बघू शकता मी इकडे कढई घासलेली सुद्धा नाहीये। ज्या पद्धतीने तुम्ही भांडे घासता सेम पद्धतीने तुम्हाला तुमचे भांडे घासून घ्यायचे। सो ही ट्रिक तूप केल्यानंतर नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आता बघा, बऱ्याचदा काय होतं की आपल्या फॅनचा स्पीड ना जसा बघावा तसा राहत नाही आणि कमी होतो। आता त्याचं मेन कारण असतं की त्यावरती खूप धूळ साचणं। आता माझंही तसंच झालं होतं, फॅनचा स्पीड खूप कमी झाला। मग एक दिवस ठरवूनच टाकला की आज आपल्या घरातील सगळे फॅन साफ करायचे। आता फॅन साफ करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने स्टूलच्या साहाय्याने किंवा कोणाची मदतीने हे साफ करू शकता किंवा मी बरेचसे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत की तुम्हाला जर खाली असं पडू द्यायचं नसेल धूळ तर कसं करायचं, आणि वेगवेगळे टूलसुद्धा शेअर केले, सो तुम्ही ते सुद्धा बघू शकता। सगळ्यात पहिले कोणताही किचनचा असेल किंवा मग बेडरूमचा हॉलचा फॅन असेल, सगळ्यात पहिले तो झाडूने तुम्हाला व्यवस्थितरित्या झाडून घ्यायचा। त्यावरची एक्स्ट्रा धूळ जाळी सगळं खाली पडते। त्यानंतर कोरडा कपडा घ्यायचा आणि एकदा हात जे आहे व्यवस्थित मारून घ्यायचा। म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळेस आपण काय होतं ओला कपडा लावतो आणि त्यामुळे ना आपला कपडा तर खूप खराब होतो, पण बऱ्याचदा एकदम चिकट थर लेअर मेनली आपल्या किचनच्या फॅनला असते। सो ती लेअर निघत नाही व्यवस्थितरित्या। सो त्यासाठी आपल्याला ही स्टेप करणं आवश्यक आहे। त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे कोमट पाणी आणि त्यामध्ये ना निरमा टाकायचा। निरमाऐवजी तुम्ही डिशवॉश लिक्विडचा वापर केला तरी चालेल आणि कोरडा कपडा जो घेतला होता तोच ओलसर करून त्या पाण्यामध्ये नंतर तुम्ही पुसून घेऊ शकता किंवा वेगळाही वापरू शकता। तुम्ही बघणार असं स्टेप बाय स्टेप फॅन क्लीन केला तर खूप छान फॅन क्लीन राहतो। सो नक्की ही ट्रिक फॉलो करा। आता बघा,
आपण नेहमी वॉशिंग मशीन ही वापरतो, बरोबर. आता रोजच वापरतो. पावसाळा म्हटलं तर त्यामध्येच आपण प्रिफरन्स देतो, कारण त्यामध्ये लवकर टाकले कपडे तर होतातसुद्धा आणि सुकतातसुद्धा लवकर ना. मग अशा वेळेस आपण काय करतो, की हे रोज वापरतो पण आपण याची डीप क्लीननेस करत नाही. मग ही डीप क्लिनिंग तुम्ही 1 महिन्यातून 2 महिन्यातून नेहमी केली पाहिजे. आता जर तुमच्याकडे डिस्किलिंग पावडर नसेल तर मग कशा पद्धतीने क्लीन करावं यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि व्हिनेगर आणि मीठ टाकून तुम्हाला याची सायकल रन करायची आहे. पण हे नेहमी करायचं नाही, डिस्केलिंग पावडरच वापरायची. पण आपण काय करतो, डायरेक्टली फक्त ड्रम क्लीन करतो. पण तसं नसतं. त्याचं इनलेट, आउटलेट, त्याचं कव्हर, त्याचा जो काही बाहेरील भाग आहे, हे सगळं क्लीन होणं ही तेवढंच गरजेचं आहे. म्हणजेच काय, वॉशिंग मशीन फक्त डीप क्लीन करणं म्हणजे तिचा ड्रम क्लीन करणं का, तर असं नाही आहे. तिचा रबर वगैरे सगळं क्लीन झालं पाहिजे. आता एखाद्या महिन्यातून तुम्ही फक्त ड्रम क्लीन करू शकता, पण डीप क्लीन म्हटलं तर तुम्ही 2 किंवा 3 महिन्यातून एकदा तुमच्या वॉशिंग मशीन पूर्ण डीप क्लीन करा. जसं की हा इनलेटचा पाईप असतो, तर ह्या पाईपमध्ये एक छोटंसं फिल्टर असतं. सो कधीतरी 2 ते 3 महिन्यातून हे फिल्टर काढून अशा पद्धतीने नक्की धुतलं गेलं पाहिजे. तुमचा इनलेट पाईप हा जास्त खराब होऊ नये म्हणून तो इनलेट पाईप इझिली काढता येतो. सो तो इनलेट पाईप काढून तो व्यवस्थित घासून व्यवस्थित लावला तर तुमची वॉशिंग मशीन ही नीट राहते. वॉशिंग मशीनच नाही तर आपल्या घरी जे मोठे मोठे फर्निचर असतात किंवा जे गॅजेट्स असतात, हे अप्लायन्सेस असतात, इलेक्ट्रिक अप्लायन्सेस असतात, त्यांना अशा पद्धतीने स्वच्छ केलं ना तर ते मेंटेनसुद्धा राहतात. मी इनलेट आउटलेटचा हा पाईप स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता नव्यासारखा झाला आहे. आणि पूर्ण वॉशिंग मशीन मी जी आहे आधी क्लीन केली आणि मग ती ड्रम क्लीन करण्यासाठी लावली. सो 2 ते 3 महिन्यातून अशा पद्धतीने तुम्ही क्लीन केलं तर तुम्हाला अगदी बाहेरून एजंट बोलवायची गरज नाही. क्लिनिंगसाठी तुमचे पैसेसुद्धा वाचतील. स्टँड तुम्ही असं पुसून घेऊ शकता किंवा मग डायरेक्टली घासून घेऊ शकता. अगदी तुमच्यावरती आहे. जर तुम्हाला याच्यावरती इन डिटेल व्हिडिओ हवा असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला नक्की आवडेल तुमच्यासोबत शेअर करायला. सगळं झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला फक्त इनलेट त्यामध्ये ते फिल्टर टाकून हे अशा पद्धतीने लावायचं आहे आणि तुमची वॉशिंग मशीन जी आहे डीप क्लीनला लावायची. सो आय होप तुम्हाला ह्या ट्रिक आवडली असेल. बेसिक ट्रिक मी तुमच्यासोबत आज शेअर करते आहे. त्याचबरोबर पावसाळा म्हटलं तर इन्फेक्शन भरपूर वाढतं. तर अशा वेळेस जास्त इन्फेक्शन होऊ शकतं ते म्हणजे पाण्यामधून. सो अशा वेळेस जर तुमच्याकडे फिल्टर असेल तर त्याचं प्री फिल्टर हे नक्की चेंज केलंच गेलं पाहिजे. पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे या टाईमाला तरी प्री फिल्टर नक्की चेंज करा. महिन्या 2 महिन्यातून हे प्री फिल्टर चेंज केलं गेलं पाहिजे. म्हणजे जर नळाचं पाणी येत असेल तर नक्कीच महिन्यातूनच तुम्ही हे प्री फिल्टर चेंज केलं पाहिजे. बोरवेलचं पाणी असेल तर मग 2 महिने लागले तरी चालेल. तुम्ही बघू शकता अगदी 2 ते 3 महिने झाले मी हे प्री फिल्टर चेंज केलं नव्हतं आणि याची हालत काय झाली आहे. सो ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा मग एखाद्या शॉपमधून तुम्ही डायरेक्टली हे घेऊ शकता. स्वस्तात मिळतं आणि हे नेहमी घरच्या घरी तुम्ही चेंज करू शकता. हे ज्यामध्ये आपण प्री फिल्टर ठेवतो हे सुद्धा व्यवस्थितरित्या स्वच्छ करून घेतलेला आहे. याचा अगदी डिशवॉश लिक्विडचा वापर करून हे स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि हे नवीन फ्री फिल्टर आहे. मी एकदाच ॲमेझॉनवरून ऑर्डर करून घेतलं होतं 4 ते 5 फ्री फिल्टर. जर तुम्हाला लिंक हवी असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. सो हे अगदी आरामात तुम्हाला खूप एखादं वर्ष तर जातंच किंवा त्याहूनही जास्त जातं. सो तुम्ही नक्की एकदा ऑर्डर करा आणि त्यानंतर अशा पद्धतीने लावा. पावसाळाभर तुम्हाला बघायचं काम नाही आणि तुमचं फिल्टरसुद्धा व्यवस्थित राहतं आणि पण आपल्या घरचं पाणी पित असलं तर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप टळतात. स्पेशली लहान मुलं असतील तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये ही प्रिपरेशन करायची आहे. सो तुम्ही प्री फिल्टर कशा पद्धतीने चेंज करू शकता तेही मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. नंतर लावून घ्यायचं आहे आणि मग नंतर तुम्ही हे पाणी पिऊ शकता. बरेचदा हे प्री फिल्टर चेंज केल्यानंतर पहिलं पाणी हे तुम्ही बरेच जण अव्हॉइड करतात. सो आम्ही असं काही करत नाही. सो आम्ही डायरेक्टली पितो. पण हे तुमच्यावरती आहे. तुम्ही कशा पद्धतीने करता त्यानुसार सुरू करून द्यायचं फिल्टर. आपने आप जे आहे तुमचं प्री फिल्टर क्लीन जे आहे आपण नवीन बसवलेलं ते त्याची प्रोसेस करायला सुरुवात होते आणि पुन्हा महिन्यात 2 महिन्याने हे चेंज करायचं. तर आता पावसाळा लागला आहे त्यामुळे कपडे सुकत नाही. सो हे कपडे जे आहे आपण दिवसभर जरी त्याला ठेवले ना, गॅलरीत जरी ठेवले तरी सुकत नाही. मग अशा वेळेस काय करायचं ना, अशा हँगरचा वापर करायचा. हँगरचा वापर केल्याने हवा जर येत असेल ना थोडीफार जरी तर हे पूर्ण ना व्यवस्थितरित्या सुकतं. ॲज कम्पेअर तुम्ही जे दोरीवर टाकता ना त्यानुसार तुम्ही हँगरला अडकवून बघा. खूप लवकर कपडे हे सुकतात. ही ट्रिक पावसाळ्यात नक्की आजमावून बघा. जर थोडेफार कपडे राहिलेच असेल तर जर कुकर वगैरे ठेवलं असेल किंवा कोणतंही भांडं किंवा पाणी तापवण्यासाठी भांडं ठेवलं असेल गॅसवर, थोडं गरम झालं असेल, सो तिथे तुम्ही तुमचे काही कपडे जर थोडेफार राहिले असतील सुकायचे सो ते अगदी थोडेसे तुम्ही त्यावरती ठेवून
व्यवस्थितरित्या सुकवून घेऊ शकता। ही ट्रिक नक्की आजमावून बघा, खूप छान आहे। मी फक्त इकडे सॅम्पल म्हणून कुकर दाखवलाय, तुम्ही कोणतंही भांडं ठेवू शकता। माझी डाळ शिजतीच आहे, तर चला म्हटलं आपण हे सुद्धा व्यवस्थितरित्या सुकवून घेऊया। या सगळ्या ट्रिक कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन ट्रिक्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा। चला येते मग, बाय।